विद्यार्थ्यांची सोय होईल, ग्रामस्थांची सोय होईल, ज्येष्ठ नागरिकांची सोय होईल. पलीकडच्या अलीकडच्या लोकांना जाणं अतिशय गंभीर स्वरूपाचं परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आज रामनगर आणि कुर्लसवाडी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते या भागातील उपयुक्त बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज जे रेल्वेचं जो ब्रिजचं काम चालू आहे त्या कामासंदर्भात आणि अंडरग्राउंड जो होतोय त्यासाठी त्या कामासंदर्भात जो चुकीच्या घटना झालेल्या आहेत त्या संदर्भात आज जे बघायला गेलं तर ब्रिजचं काम ज्यावेळी झालं त्यावेळी फक्त ब्रिजचं जरी पलीकडच्या साईडनं थोडासा रस्ता तिकडं एक 15-20 फुटाचा रस्ता पलीकडच्या साईडने काढला असता अंडरग्राउंडचा पलीकडच्या साईडनं आणि त्या बाजूनं जरा इकडच्या बाजून जर तो अंडरग्राउंड जरा घेतला असला तरी तो ब्रिज जरा आला असता. पण त्यावेळी त्यांच्या ते लक्षात आलं नाही. म्हणजे आता जरी ट्रेक केलेला असलं तरी सुद्धा तो जो ओव्हरब्रिज झालेला आहे त्या ओव्हरब्रिजच्या खूप पुढे रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाची प्राचार्य आहे. या महाविद्यालयासोबतच एक लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्याशाळा आणि स्वारा माध्यमिक व ज्युनियर महाविद्यालय अशा 3 युनिटचं मिळून एक रयतचं संकुल या ठिकाणी उभा आहे आणि या संकुलामध्ये जवळजवळ 4000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील वंचित शोषित वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी अनवाणी पायानं ते नानावनात भटकले आणि सर्व ग्रामीण जनतेसाठी निरक्षर जनतेसाठी शिक्षणाची गंगा त्यांनी खेडोपाड्यामध्ये पोहोचव. पण आज या शिक्षणाच्या हेतूला तडा जातोय की काय अशी परिस्थिती या आज निर्माण झालेली आहे. आपल्या महाविद्यालयाच्या समोरूनच ही रेल्वे जात असते. रेल्वेचा अनेक वेळेला त्रास होत असतो. आपल्याला गेट बंद पडलं की खूप वेळ थांबावं लागतं. त्यासाठी ब्रिज बांधलेलं आहे पण ते ब्रिज बांधत असताना आमच्या महाविद्यालयात ये जा करण्यासाठी आमच्या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये ये जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना एका फ्लायओव्हरची सुद्धा गरज आहे. जर हे फ्लायओव्हर नसेल तर फार लांबून मुलांना यायला लागेल आणि त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावरती होऊ शकतो. तर हा शिक्षण हा खूप महत्त्वाचा परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे आणि या शिक्षणापासून मुलांना वंचित ठेवता कामा नये. मुलांना शिक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्यांना महाविद्यालयामध्ये येण्यासाठी एक फ्लायओव्हर पाहिजेच आहे आणि हा फ्लायओव्हर लवकरात लवकर बांधून मिळावा ही आमची खूप तळमळीची इच्छा आहे. महाविद्यालय शिक्षणाशिवाय महात्मा फुलेंनी म्हटलेलंच आहे की विद्येविना नीती गेली, निधीविना गती केली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. तर ही विद्या ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे माणसाच्या जीवनामध्ये आणि या विद्यार्थ्यांना 5वी पासून ते महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर विभागापर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी या संकुलामध्ये आहेत आणि या विद्यार्थ्यांना जर शिक्षण घेण्यामध्ये अडचण निर्माण झाली तर त्यांचं पुढचं भवितव्य कसं निर्माण होणार हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. तर लवकरात लवकर आपल्याला ह्या फ्लायओव्हरची सोल्युशन सरकारने करून द्यावी, रेल्वे विभागाने करून द्यावी. त्यासाठी आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहोत आणि हे आंदोलन निश्चितपणे यशस्वी होईल अशी मला खात्री आहे. एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय कर्मवीर. कुर्लसवाडी या ठिकाणी कुर्लसवाडी येथे होणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या आणि पुलाच्या कामासंदर्भात आपले सामाजिक कार्यकर्ते दयारी, तुपारी, गोगाव, दुधंडी, कुंजवाडी, नागाळे या गावातील लोकांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी माननीय बापू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण आलेलो आहोत. मगाशी याआधी समितीचे दीपकमध्ये असलेली विविध विषयावर या ठिकाणी कुर्लसवाडीला
कोणत्या कोणत्या अडचणी येणार आहे त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी सांगितलं. अशा पद्धतीने काय कुठला होतं त्या रेल्वे विभागाचे मनमानी कारभार चालू आहे अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमच्या बुलढाण्याच्या पण काही मागण्या त्या मागण्या आम्ही रेल्वे विभाग असतील, तहसीलदार प्रांत असतील, आमदार असतील, खासदार असतील त्यांना मानणारच आहे. खरं तर आमच्या रेल्वेच्या अशा मागण्या येत्या अख्तर सरांनी ज्या मागण्या मांडल्या त्या 20 ते 27च्या आसपास मागण्या येत्या. आमच्या तिथं जास्त काही नाही त्या, तरी पण आम्ही त्यांना सरांना एक आंदोलनाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलो. आम्ही या पद्धतीने दुधाटी ग्रामपंचायतीच्या पत्रव्यवहारावर मागणी केलेले आहे. एक म्हणजे समानंदनगर या ठिकाणी रेल्वे ब्रिजचे काम सुरू असून सदर पुलावरून ये-जा करणाऱ्या मोठ्या वाहनासाठी वळण घेण्याचा अडचण येणार असून ब्रिजसमोरील रस्त्याची रुंदी वाढवून मिळावी. तसेच 2 नंबरची मागणी आहे आमच्या शहरी दुधंडीमधील जवळजवळ 16 ते 17 शेतकरी आहेत. त्यांच्या जमिनी अधिग्रहण रेल्वे विभागाने केलेले आहे. त्या जमिनी अधिग्रहण केलेल्या त्याचा मोबदला अजून त्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तो मोबदला पण लवकरात लवकर मिळावा त्यांना. तसेच दुधंडी कुंडल रस्त्यावरील जे अंडरग्राऊंड झालेलं आहे ते नागराला जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्यापाशी जवळजवळ 200 मीटरचा रस्ता पूर्णपणे चिखलमय झालेला आहे. तिथून वाहने येण्या जाण्यास त्रास होतो. त्या ठिकाणावरून दळणवळण भरपूर प्रमाणात होते. तरी तो रेल्वे विभागाने 200 मीटरचा जो रस्ता आहे तो लवकरात लवकर कॉम्प्लीट करून शेतकऱ्यांची किंवा प्रवासांची सोय करून द्यावी त्यांनी. तसेच रेल्वे शेरदुधंडी ते किर्लोस्करवाडी दरम्यान या रेल्वे बाजूच्या दोन्ही बाजूला शेतकरी असतील किंवा किर्लोस्कर कामगार असतील त्यांना येण्या जाण्यास त्रास होतो. त्या दोन्ही बाजूला त्यांनी रस्ता करून द्यावा अशी एक मागणी आहे आमची. तसेच दुधंडी ते कुंडल या रेल्वे लाईनवर आता स्ट्रीट लाईट बसून मिळावी, कारण त्या ठिकाणी अंधारमय असं वातावरण आहे. प्रवाशांची वाहतूक पण मोठ्या प्रमाणात होते. तसेच रामानंदनगर या ठिकाणी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयासमोर ओव्हरब्रिज करून मिळावा. तसेच रेल्वे स्टेशनजवळ होणारा जे अंडरग्राऊंड आहे तेथून फक्त 2 व्हीलर जाणार असं सांगितलं आम्हाला. त्या ठिकाणावर 4 चाकी पण जावे अशी आमची मागणी आहे की कॉलेजला पण ब्रिज करून लवकरात लवकर मिळावं. तसेच मध्ये आता आम्ही आमदार डॉक्टर सुजित करण साहेब सावंतपूरला नळवाडीला आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी लोकांची बरीच मागणी आहे की त्या ठिकाणी विद्यार्थी रामानंदनगरला ASU कॉलेज असेल किंवा कंपनीचे कर्मचारी असतील किंवा इतर लोक असतील त्यांना येण्या जाण्यासाठी तिथून नळवाडी ते रामानंदनगर रस्ता हा एकदम जवळ आहे, पण त्यांना फिरून यायला लागतं. आणि काही विद्यार्थी तर रेल्वे लाईन करून चालत येतात, ते त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्या दोन्ही बाजूने नळवाडीपर्यंत त्यांना रस्ता करून मिळावा अशा पद्धतीनं आम्ही दुधंडी ग्रामपंचायतीच्या वतीनं रेल्वे विभाग असेल, तहसीलदार असतील, प्रांत असतील किंवा मुंबई डिव्हिजनचे रेल्वे विभागाचे अधिकारी असतील अशा पद्धतीनं आम्ही त्यांना पत्र व्यवहार केलेले आहे. आणि अख्तर पिरगाजी सरांनी या ठिकाणी ते खरोखर एक आम्ही त्यांना नक्कीच त्यांना पाठिंबा देत आहे. या ठिकाणी किंवा इथं गरज आहे अशा ठिकाणी रेल्वेने कामं न केल्यामुळं जेके बापूंनी हा मोर्चा किंवा आंदोलन तसेच जिल्ह्याचे पत्रकार यांनी चिंतक विद्यार्थी कॉलेजचे सर्व प्राचार्य प्राध्यापक इथं उपस्थित झालेले आहेत त्याचं अभिनंदन करतो. कारण हा प्रश्न पुन्हा जेके बापूंचा किंवा पत्रकारांचा नव्हे, हा तुमचा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण सर्वांनी या सहभागी होऊन ताकद लावली पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे, सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, तर हे आंदोलन सक्सेस होईल आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होतील. नुसते जेके बापूंविरुद्ध होणार नाही, तर प्रत्येक घरातून माणूस आला पाहिजे. कारण प्रत्येकाला रस्त्याची गरज आहे, रेल्वेची गरज आहे, मुलांची गरज आहे. तर त्यासाठी आपण सर्वांनी एक जीवानं पक्ष पार्टी गट सोडून, कारण इथं तात्काळ आपण एखादा पेशंटने घेऊन काय झालं तर तात्काळ या गेटमध्ये थांबावं लागतं. त्या पेशंटची काय अवस्था होत असेल, नोकरीला जाणाऱ्या नोकरदारांची अवस्था, कारण तिने नेहमी गैरहजर लागते आणि त्याला तिथून परत यावं लागतं नोकरीला हजर न राहता. तर अशी अवस्था प्रत्येक व्यक्तीची होत आहे. तर ह्यासाठी या रेल्वेनं जी कामाची सूट केलेली आहे, कारण
इतकं पैसे खर्च करून सुद्धा कामं वेळेत होत नाहीत. त्यामुळे लोकांची अडचणी निर्माण व्हायला लागल्यात. सामान्य माणसं पाक समजून गेले. त्यांना कुणाला विचारायचं, कुणाला बोलायचं, कुणाला जायचं हा विषय झालेला आहे. त्या सामान्य लोकांच्याकडं एकत्र जमलं, एकत्र आलं की ताकद निर्माण होते. या ताकदीनं त्या ताकदीच्या जीवा आणि प्रत्येक बापू सांगतो प्रत्येक आंदोलन लोकांनी करायचं आणि मग शासनानं काम करायचं. ही पद्धत चुकीची आहे. शासनाची जबाबदारी आहे. ज्या शासनाला पैसे शासन देते, आपला पैसा आपल्या खिशातच जातोय आणि त्यांनी आपण प्रत्येक रस्ता झाला पाहिजे आंदोलन करा, रेल्वेची कामं झाली पाहिजे आंदोलन करा, तिकडे शाळा झाली पाहिजे आंदोलन करा. ही कशा करता म्हणजे जनतेने पैसा आपला द्यायला खिशातला आणि जनतेनेच भांडून वापरायचं. तिची काही जबाबदारी आहे की नाही. तिने पैसे एवढं खर्च घालायचे, खिशात भ्रष्टाचार करायच्या, भानगडी करायच्या आणि जनतेने प्रत्येक ठिकाणी आंदोलन करायचं. जनतेला काही कामच नाही असा त्या शासनानं अर्ज काढलाय. शासनाची जबाबदारी आहे. शासन पैसा आपल्याकडे घेते कर रूपानं, रोज किती पैसे आपल्या खिशात जातात आपण विचार करत नाही. तर ह्या शासनाची जबाबदारी आहे. आपण आंदोलन करणं न चुकीचं आहे. खरं म्हणजे आंदोलन न करता ही कामं झाली पाहिजे. आणि एवढे इंजिनियर मगाशी सरांनी सांगितले, एवढे इंजिनियर आपल्या भारतात आहेत, चांगले आहेत, चांगल्या पद्धतीने काम करतात. हा चुकीच्या पद्धतीने का काम करतात? फक्त पैशासाठी काम करतात. लोकांच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी काम करत नाहीत असा हा अर्थ होतोय. आणि शासन डोळेझाकपणा करत असते, लक्ष देत नाही. प्रत्येकाला खिशात कमिशन आलं, पास झालं, काम कसं का होणार, जनतेचे पाय मोडू नका, जनता मरू नका. तर अशा पद्धतीने शासनाचं काम आहे. त्या शासनाचा निषेध करायला पाहिजे. त्या रेल्वे प्रशासनाचा निषेध करायला पाहिजे आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी आपण अडवलं पाहिजे. तर ही कामं चांगली करतील आणि आपल्या पैशाचा उपयोग चांगला होईल. नाही तर आपले एवढं गैररूपाने पैसे जातात आणि आपल्याला त्याचा काहीच फायदा होत नाही. तर अशा परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी जर आंदोलन करायचं म्हटलं तर जनतेने कामं कवा करायची, त्यांचं पोट कवा भरायचं. अशा पद्धतीत शेतकरी असो, नोकरदार असतो, तिने आपले उद्योग सोडून जर आंदोलन करत बसलं तर त्यांची काय जबाबदारी आहे? तर कशा करता घेता तुम्ही, कशा करता तुम्ही कामं काढता? तर ह्यासाठी आपण जबाबदारीने जे योग्य आहे ह्या वेळेला तुम्ही विचार करा. का बुवा कुठं अडचणीत आहे, तिथल्या गावाच्या लोकांना विचारा. तिथे सरपंच असतात, तिथे सोसायटी चेअरमन असतात, नेते मंडळी असतात. त्या परिसरातल्या काम करत असताना रस्त्यात असतो, रेल्वेत असतो, त्या लोकांना विचारा ना. भौगोलिक परिस्थिती त्या गावाच्या लोकांना माहीत असते. आता आमच्या भोगावमध्ये रेल्वेचं काम झालं, भुयार आहे, नीट मोड आहे तिच्यात बरोबर त्या भुयाराच असतो आणि तिने एवढी भिंत बांधल्या आणि सगळं पाणी रस्त्यावर. तिथे येणं जाणारा प्रत्येक वेळेला अक्षर किती झाले, तिथे खड्डे पडले तरी तिकडे लक्ष नाही. आम्ही तिथं सुद्धा आणतो. आज तहसीलदार प्रधान साहेब तिथे बघायला येतात प्रत्यक्ष महेंद्रप्पा. म्हणजे प्रत्येक वेळा आम्ही बघायचं आणि तुम्ही डोळेझाक पालन करायची आणि लोक मात्र तिथे 5-7 अक्षरी झाले तरी सुद्धा तिथे डोळेझाकपणा झाला आहे. तर अशा स्थितीत ह्या शासनानं लक्ष द्यावं, स्वतः त्यांनी कामं करावं. आम्ही सामान्य माणसाने आंदोलन प्रत्येक वेळा करायचं, आमचे उद्योग सोडायचे. तुम्हाला पगार आहे, तुम्हाला महिन्याला पैसे मिळतात आणि तुम्ही डोळेझाकपणा अधिकारी नेमले कशाला? लाख 2-2 लाख रुपये पगार आहे तुम्हाला आणि आम्ही प्रत्येक आमचे उद्योग सोडायचे आणि आम्ही आंदोलन करायचं. तर ही चुकीच आहे. खरं म्हणजे तिने ती जबाबदारी तिने आपल्या लोकांना विचारलं पाहिजे, त्या गावात विचारलं पाहिजे, त्या परिसरात विचारलं पाहिजे. बाबा तुम्ही काम करायचं कशा पद्धतीने झालं पाहिजे, काय अडचणी आहे तुमच्या. अडचणी झाल्यानंतर आम्ही अडचणीमध्ये विचारायचं, त्यांच्या मागं लागायचं, तिने पुन्हा साथ द्यायची नाही. तर अशा पद्धती ह्या शासनाचा आणि या अधिकाऱ्यांचा त्या आंदोलनाच्या मार्फत आपण निषेध करूया. आणि आता मग फिर्यादी सरांनी ज्या मागणी केल्यात, सुधीर भाई यांनी ज्या मागणी केल्यात त्या मागण्या पूर्ण झाल्या व्हाव्यात. त्यासाठी जर अनेक आंदोलन करायला लागलं किंवा उपोषणाला बसायला लागलं तर आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आहोत आणि कधी आम्हाला बोलवा. आम्ही सामान्य माणसं आहोत, सामान्य कार्यकर्त्यांसाठी, सामान्य लोकांसाठी आम्ही नेहमी झटत असतो. बापू नेहमी मोर्चा मागं पाण्याच्या संदर्भात एकदा कृष्णकिनाचा मोर्चा काढला, पोलीसमध्ये मोर्चा काढला. म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला असेल त्यावेळेला बापू पुढाकार घेतात आणि सर्व लोक जमून त्या शासनाला ते काम करायला भाग पडतात. आणि एकदा काम हातात घेतलं बापूनी, ते रात्र असो दिवस असो कधी ते मागं पडत नाहीत. त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीने पूर्वीपासून आहे, इथून पुढे सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीने सर्व जनता राहील आणि चांगल्या कामाला ते कधीही मागं पडत नाहीत. अशा पद्धतीत लेके बापू असतील, इतर सर्व परिसरातील पाच सुपारीपासून बुर्लीपर्यंत, नामनापूरपर्यंत, वसड्यापर्यंत सर्व लोक आपल्या पाठीचे आहेत आणि आपण चांगल्या कामाला नेहमी पुढाकार घेता त्याबद्दल आम्ही आपलं आभारी आहे. असंच नेहमी सामान्यांचं आपण काम करता याबद्दल सर्व लोकांच्या मध्ये आपल्याविषयी आदर आहे. या पद्धतीने आपण सर्वांनी पाठीमध्ये या आणि फिर्यादी सरांनी आणि सुधीरबाई यांनी ज्या मागणी केल्या त्यासाठी पाठपुरावा करू आणि ज्या ज्या वेळेस कोणी त्याच्या वेळेला आपण हजर राहू. थोडं बोलून मी माझी 2 शब्द सांगतो. त्या विरोधात
पूर्णपणे पाठिंबा व्यक्त करतो. बापू पण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आज दुर्गादेसरांनी शिंदे असेल, नागरा असेल, कुंदेवाडी असेल, दुरुंदे असेल, गोगाव असेल, प्रत्येक गावातील सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज हे आंदोलन होत असताना खऱ्या अर्थानं हे आंदोलन करण्याची वेळ यायला नाही पाहिजे होती. ती वेळ आज आलेली आहे. रमेश पाटील जे PWDचे अधिकारी आहेत त्यांना बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा सांगितलं की या ठिकाणी पेपरला या ठिकाणी दाविडे सर असतील, संदीप नागरे सर असतील, त्यांच्या माध्यमातून त्या आपल्या राष्ट्रीय पत्रकार महाविद्यालयाच्या समोरून जे पाणी साठतंय त्या संदर्भात बातम्या सुद्धा पेपरला लागल्या. पण तरीही PWD विभाग या आमच्या कॉलेजला येणाऱ्या मुलींचं असेल, मुलांचं असेल या प्रश्नावर दुर्लक्ष करतोय. म्हणजे हे झोपलेलं अधिकारी वर्ग आहेत, त्यांना जाग आणायची असेल तर खऱ्या अर्थानं बापू आपल्या सर्वांना ही एकजुटीची मूठ एकदा दाखवून द्यावीच लागेल. त्याशिवाय ते अधिकारी वर्ग आणि प्रशासन खाली आपल्या सर्वसामान्य लोकांच्या काय अडचणी आहेत ते जाणून घेणार नाही. रेल्वेचा जो चुकीचा नागमोडी पद्धतीचा पूल त्या ठिकाणी झालेला आहे त्याचा इथल्या लोकांना काय त्रास होतो, आमच्या शेतकऱ्याची उसळ जाताना त्याच्या शेतकऱ्याला काय त्रास होणार आहे. आमच्या त्या ठिकाणी ब्रिजच्या साईडला जो साईड रोड अवकृतीत आहे त्या रोडवर अजूनही कॉन्क्रीटीकरण झालेलं नाही. एकाच बाजूला कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे. त्या चिखलमय रस्त्यामध्ये आमच्या महिला भगिनी पडल्या जातात पाय मिसळून. तिथे आमचे वयस्कर माता भगिनी पडले जातात. त्याकडे ते रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करतंय. बऱ्याच वेळा अख्तर पिंजाडे सरांनी सुद्धा मला निवेदन दिलं की रेल्वे ब्रिजच्या साईडचा रस्ता कॉन्क्रीटीकरण करा. रेल्वेचे जी गेट लागतं त्या गेट संदर्भात त्यांनी प्रशासनावर अनेक वेळा बांधण केली पण तरीही प्रशासन जागवायला तयार नाही. बापू की त्या परिसरातून आलेल्या सर्वच लोकप्रतिनिधींना एक विनंती करतो की या नुसत्या छोट्या पण अतिशय चांगल्या पद्धतीने आंदोलन डॉक्टर पिंजारीसाठी आपण सर्वच गावातील लोकांनी बहुसंख्येनं उपस्थित राहून त्या प्रशासनाला पुन्हा एकदा आपल्यात आणून रस्त्यावर आणून आपल्या समस्या सोडवण्याशिवाय तिथनं उठता कामा नये अशा पद्धतीनं आंदोलन आपण या ठिकाणी केलं पाहिजे. मी अख्तर पिंजारी सरांना नागराळ गावच्या वतीनं, नागराळ ग्रामस्थांच्या वतीनं जाहीरपणे पाठिंबा व्यक्त करताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी शाळा शिक्षक, रामनगर खेळ कार्यकर्ते या सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. त्याचं असं की ही अडचण फक्त आपल्या नसून सगळ्या भागाला अडचण आहे. ते जर फुलाचं काम अपूर्ण राहिलं, बोगद्याचं काम अपूर्ण राहिलं तरी आपल्या गावाचं 2 भागावर तुकडे होणार. रामनगर पलीकडे, रामनगर अलीकडे असं पुन्हा काय कारण येणार तर तोपर्यंत आपली वेळ निघून गेली असणार. तोपर्यंत सगळ्यांनी प्रयत्न करून त्याचा जे अत्यंत उभा केला आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आहोत. विशेष करून या बोगद्यासाठी, फुलासाठी आणि पंचपा देवापाशी फुलाची एक मागणी केली. पाचशे चौधरी यांनी मागणी केली आहे. त्या मागणीचं 5-6 महिन्याला आमचा प्रयत्न जो वास्तव आहे त्या प्रयत्नात बाळासाहेब कदम असतील, विशाल पाटील असतील, किंवा सहसभागी आमची वडील येऊन गाडी घेऊन त्यांचं आम्ही विचारणा केल्यानंतर आमच्या समितीने लावल्या, अमुक केले, कमी केले, त्या मार्गावर आपण करून द्या असं त्यांनी सांगितलं. तर आपण त्या जे आंदोलन चाललं आहे त्या आंदोलनाला चांगल्या पद्धतीने पाठ्यपद्धती यशस्वी करण्याबद्दल प्रयत्न करूया एवढं मी बोलतो. आमच्या रामानगरच्या ग्रामपंचायतीनं सुद्धा मला असं कळते त्या रेल्वे प्रश्न अख्तरबाई विरोध असं काही पत्र दिलं असं आम्हाला कळतंय. जरी गेलं असलं तर गाव वेगळं आणि ग्रामपंचायत, आमची ग्रामपंचायत म्हणजे गावाची पंचायत झाली असते. आमच्या ग्रामपंचायत प्रश्न आमच्या गावच्या पंचायत कामाला तसं चालू आहे. तर पंचायतीने जरी पत्र दिलं असलं तर नागरिकांचा विचार करून त्या शासन रेल्वे प्रशासनानं आणि ज्या ज्या आमच्या मागणी त्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची गावाच्या वतीनं हायस्कूल, कॉलेज, मराठी शाळा इथं असलेल्या सर्वांच्या विचाराने त्यांनी या मागण्या सोडवाव्यात. लवकरात लवकर सोडून आम्हाला आधार द्यावा असं आम्ही मागणी करून मी थांबतो. 2 गोष्टीचा निर्णय त्या ठिकाणी करायचा आहे. तसा बघितलं तर कृष्णकाठ हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे आणि सर्वात मुख्य अडचण आपली ऊस वाहतुकीची आहे. ऊस वाहतूक करत असताना या पुलावरून ऊस वाहतूक होणार नाही. समजा जर ऊस वाहतूक झाली तर रामनगरच्या गेटच्या बाजूला जर आपण ऊसाची वाहनं आली तर वेळ त्यांना 100% त्याचे पैसे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस या ठिकाणी जाण्याचा अतिशय अडचण निर्माण होणार आहे. वाहतुकीच्या दृष्टीनं हा पूल करत असताना ज्याप्रमाणे
दक्षिण बाजूला जसा विचार केला आहे त्याचप्रमाणे तेंडुलकरच्या बाजूला ही जर रस्त्याची व्यवस्था केली असती रेल्वे प्रशासनाने तर बऱ्याच अडचणी या पुलाच्या संपल्या असत्या. पुढे माझ्या सर्व सहकार्यांना एक विनंती आहे की आपलं अख्तर पूर्वजने आंदोलन केले त्या आंदोलनाला आपण असाच पाठिंबा देऊन जोपर्यंत आपल्या या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन अतिशय तीव्र केलं पाहिजे. या आंदोलनात आम्ही जवळजवळ अख्तरबाई हा निर्णय घेतलेला आहे आणि या तुमच्या निर्णयाबरोबर या भागातील सर्व तमाम शेतकरी असतील, बांधव असतील, शालेय विद्यार्थी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील आणि या परिसराचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक जेके बापू यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील अनेक जण तरुण असतील, ग्रामस्थ असतील यांनी तुम्हाला पाठिंबा तर दिलेलाच आहे. पण हा पाठिंबा न देता मला वाटतं इथं असणाऱ्या उपस्थित सर्वांची तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे की हा प्रश्न सर्वांचा आहे. सामान्य शेतकऱ्याचा आहे, कामगारांचा आहे, तिथे असणाऱ्या कर्कातळीला जाणाऱ्या वेदना वाटणाऱ्या लोकांचा आहे, सामान्य परिसरातील लोकांचा आहे. त्यामुळं ही लढाई एकटा अख्तर पिळगाली बाहेरची नाही तर तुम्हा आम्हा सर्वसामान्य जनतेची आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी सामील होणं गरजेचं होतं आणि आज आपण इथं आलेलो आहे. इथं न थांबता येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तोडगा कसा निघेल आणि ही लढाई आपण कडेपर्यंत कशी निघेल यासाठी ताकदीने सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि यात सामील व्हायचं आहे. कारण ही गरज आज तुम्हाला लक्षात येणार नाही. कारण आता आपण बघतोय आज गेले 20-25 वर्ष झालं आपण या इथल्या रेल्वे गेटला तोंड देतोय. माणूस जर एखादा आजारी पडला आणि त्याला दवाखान्यात तात्काळमध्ये ऍडमिट करायचं आहे त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होती की रेल्वे गेटची भीती माणसाला पुन्हा दिसली आणि आपण तिच्यावर दवाखान्यापर्यंत पोहोचेल का नाही आणि त्याच्यावर जास्तपर्यंत त्या लोकांचं काही कमी जास्त होते का ही भीती निर्माण होत्या. आणि आज जे उड्डाणपूल झालेलं आहे त्या उड्डाणपुलातून उतरण्याची भीती याच्यापेक्षा अधिक झालेली आहे. कारण का ज्यावेळेला आपण ही परिस्थिती बघितली तर आपण या रेल्वे गेटच्या पलीकडे ज्यावेळेला उतरतो त्यावेळेला एखादं वाहन जर वैसा घालून कुठे जायचं म्हणतं तर ती किती मोठी परिस्थिती झाली आहे. मला वाटतं उतरण्यापेक्षा एखादी गाडी चढकून अपघात होऊन एखाद्याचा पाय मोडून हात मोडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर ही लढाई आपण हातात घेतलेली आहे. अख्तरबाई आम्ही तुमच्या सोबत आहे, आमचं गाव कृती गाव सोबत आहे. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत कुठलीही परिस्थिती असू दे ताकदीने साम दाम दंड निश्चय आम्ही तुमच्या बरोबर घेऊ एवढंच तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो सांगतो. आज आपण या ठिकाणी किर्लोस्करवाडी या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल आणि घोडाळ्या पुलाच्या चुकीचं या ठिकाणी काम झालेलं आहे आणि त्यासाठी आपण आत्ता जिल्ह्याने त्यांना पाठिंबा जेके बापूंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण उपस्थित राहतो. आता या ठिकाणी सर्व मान्यवरांनी कोणकोणती अडचणी येत आहेत या ठिकाणी आता सांगितलं की सर्वसामान्य जनता असेल, कॉलेजचे विद्यार्थी असतील, परिसरातील सर्व शेतकरी असतील, वाहनं असतील या सर्वांना या ठिकाणी अडचणी लागतात आणि या अडचणींना वर्षानुवर्षाकडे पुढे या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. तेव्हा या अडचणीला ताबडतोब इत्यादी या ठिकाणी आपल्याला मात करायची असेल तर या ठिकाणी आपला हा जो लढा आहे हा अतिशय उग्रपणे या ठिकाणी करण्याची गरज आहे आणि आता आपली ही वेळ योग्य वेळ आहे आणि या योग्य वेळेतून या ठिकाणी आपण या लढा या ठिकाणी उभा करतो, आंदोलन करतो. आणि हे जे आंदोलन आहे हे आपल्या या परिसरातील नेते माननीय जेके बापू यांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे आणि या आंदोलनाचा पूर्ण पाठिंबा सर्वसामान्य जनता अख्तर यांच्या विद्यार्थ्यांची सोय होईल, ग्रामस्थांची सोय होईल, ज्येष्ठ नागरिकांची सोय होईल. पलीकडच्या अलीकडच्या लोकांना जाणं अतिशय गंभीर स्वरूपाचं परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आज राहुलनगर आणि किर्लोस्करवाडी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि या भागातील नेते बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज जे रेल्वेचं जो ब्रिजचं काम चालू आहे त्या कामासंदर्भात आणि अंडरग्राऊंड जो दिसतोय त्यासाठी त्या कामासंदर्भात जो चुकीच्या घटना झालेल्या आहेत त्या संदर्भात आज जे बघायला गेलं तर ब्रिजचं काम ज्यावेळी झालं त्यावेळी फक्त ब्रिजचं जरी पलीकडच्या साईडनं थोडासा रस्ता तिकडं एक 15-20 फुटाचा रस्ता पलीकडच्या साईडने काढला असता अंडरग्राऊंडचा पलीकडच्या साईडनं आणि ह्या बाजूनं जरा इकडच्या बाजून जर तो अंडरग्राऊंड जरा घेतला असला तरी तो ब्रिज जरा आला असता. पण त्यावेळी त्यांच्या ते लक्षात आलं नाही. म्हणजे आपण जरी ट्रेक केलेला असलं तरी सुद्धा तो जो ओव्हरब्रिज झालेला आहे त्या ओव्हरब्रिजच्या खूप पुढे रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाची प्राचार्य आहे
महाविद्यालयासोबतच एक लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्याशाळा आणि स्वारा माध्यमिक व ज्युनियर महाविद्यालय अशा 3 युनिटचं मिळून एक रयतचं संकुल त्या ठिकाणी उभा आहे आणि या संकुलामध्ये जवळजवळ 4000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील वंचित शोषित वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी अनवाणी पायानं ते रानावनात भटकले आणि सर्व ग्रामीण जनतेसाठी निरक्षर जनतेसाठी शिक्षणाची गंगा त्यांनी खेडोपाड्यामध्ये पोहोचव. पण आज या शिक्षणाच्या हेतूला तडा जातोय की काय अशी परिस्थिती या आज निर्माण झालेली आहे. आपल्या महाविद्यालयाच्या समोरूनच ही रेल्वे जात असते. रेल्वेचा अनेक वेळेला त्रास होत असतो. आपल्याला गेट बंद पडलं की खूप वेळ थांबावं लागतं. त्यासाठी ब्रिज बांधलेलं आहे पण ते ब्रिज बांधत असताना आमच्या महाविद्यालयात ये जा करण्यासाठी आमच्या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये ये जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना एका फ्लायओव्हरची सुद्धा गरज आहे. जर हे फ्लायओव्हर नसेल तर फार लांबून मुलांना यायला लागेल आणि त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावरती होऊ शकतो. तर हा शिक्षण हा खूप महत्त्वाचा परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे आणि या शिक्षणापासून मुलांना वंचित ठेवता कामा नये. मुलांना शिक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्यांना महाविद्यालयामध्ये येण्यासाठी एक फ्लायओव्हर पाहिजेच आहे आणि हा फ्लायओव्हर लवकरात लवकर बांधून मिळावा ही आमची खूप तळमळीची इच्छा. महाविद्यालय शिक्षणाशिवाय महात्मा फुलेंनी म्हटलेलंच आहे की विद्येविना नीती गेली, नीतीविना गती केली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. तर ही विद्या ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे माणसाच्या जीवनामध्ये आणि या विद्यार्थ्यांना 5वी पासून ते महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर विभागापर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी या संकुलामध्ये आहेत आणि या विद्यार्थ्यांना जर शिक्षण घेण्यामध्ये अडचण निर्माण झाली तर त्यांचं पुढचं भवितव्य कसं निर्माण होणार हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. तर लवकरात लवकर आपल्याला ह्या फ्लायओव्हरची सोल्युशन सरकारने करून द्यावी, रेल्वे विभागाने करून द्यावी. त्यासाठी आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहोत आणि हे आंदोलन निश्चितपणे यशस्वी होईल अशी मला खात्री आहे. एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय कर्मवीर. सिद्धेश्वरवाडी या ठिकाणी सिद्धेश्वरवाडी येथे होणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या आणि पुलाच्या कामासंदर्भात आपले सामाजिक कार्यकर्ते दयारी, सुपारी, गोगाव, दुधंडी, कुंजवाडी, नागाळे या गावातील लोकांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी माननीय जयकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण आलेलो आहोत. मगाशी याआधी समितीचे उपमुख्यमंत्री असलेली डॉक्टर शिरगावे सर असते विविध विषयावर त्या ठिकाणी सिद्धेश्वरवाडीला कोणत्या अडचणी येणार आहे त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी सांगितलं. अशा पद्धतीने काय कुठला होतं त्या रेल्वे विभागाची मनमानी कारभार चालू आहे अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमच्या बुजुर्गीच्या पण काही मागण्या त्या मागण्या आम्ही रेल्वे विभाग असतील, तहसीलदार प्रांत असतील, आमदार असतील, खासदार असतील त्यांना मानणारच आहे. खरं तर आमच्या रेल्वेच्या अशा मागण्या येत्या अख्तर सरांनी ज्या मागण्या मांडल्या त्या 20 ते 27च्या आसपास मागण्या येत्या. आमच्या दुधापेक्षा जास्त काही नाही त्या तरी पण आम्ही त्यांना सरांना एक आंदोलनाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलो. आम्ही या पद्धतीने दुधाटी ग्रामपंचायतीच्या पत्रव्यवहारावर मागणी केलेले आहेत. एक म्हणजे समाधाननगर या ठिकाणी रेल्वे ब्रिजचे काम सुरू असून सदर पुलावरून ये जा करणाऱ्या मोठ्या वाहनासाठी वळण घेण्याचा अडचण येणार असून ब्रिजसमोरील रस्त्याची रुंदी वाढवून मिळावी. तसेच 2 नंबरची मागणी आमच्या शहरी दुधंडीमधील जवळजवळ 16 ते 17 शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी अधिग्रहण रेल्वे विभागाने केलेले आहे. त्या जमिनी अधिग्रहण केलेल्या त्याचा मोबदला अजून त्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तो मोबदला पण लवकरात लवकर मिळावा त्यांना. तसेच दुधंडी कुंडल रस्त्यावरील जे अंडरग्राऊंड झालेलं आहे ते नागराळला जाणारा रस्ता आहे
त्या रस्त्यापाशी जवळजवळ एक 200 मीटरचा रस्ता पूर्णपणे चिखलमय झालेला आहे. तिथून वाहने येण्या जाण्यास त्रास होतो. त्या ठिकाणाहून दळणवळण भरपूर प्रमाणात होते. तरी तो रेल्वे विभागाने 200 मीटरचा जो रस्ता आहे तो लवकरात लवकर कॉम्प्लीट करून शेतकऱ्यांची किंवा प्रवासांची सोय करून द्यावी त्यांनी. तसेच रेल्वे पेरदुदंडी ते किर्लोस्करवाडी दरम्यान या रेल्वे बाजूच्या दोन्ही बाजूला शेतकरी असतील किंवा किर्लोस्कर कामगार असतील त्यांना येण्या जाण्यास त्रास होतो. त्या दोन्ही बाजूला त्यांनी रस्ता करून द्यावा अशी एक मागणी आहे आमची. तसेच दुदंडी ते कुंडल या रेल्वे लाईनवर आता स्ट्रीट लाईट बसून मिळावी, कारण त्या ठिकाणी अंधारमय असं वातावरण आहे. प्रवाशांची वाहतूक पण मोठ्या प्रमाणात होते. तसेच रामानंद नगर या ठिकाणी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयासमोर ओव्हरब्रिज करून मिळावा. तसेच रेल्वे स्टेशनजवळ होणारं जे अंडरग्राऊंड आहे तेथून फक्त 2 व्हीलर जाणार असं सांगितलं आम्हाला. त्या ठिकाणाहून 4 चाकी पण जावे अशी आमची मागणी आहे की कॉलेजला पण ब्रिज करून लवकरात लवकर मिळावं. तसेच मध्ये आता आम्ही आमदार डॉक्टर सुजित कदम साहेब सावंतपूरला नळवाडीला आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी लोकांची बरीच मागणी आहे की त्या ठिकाणी विद्यार्थी रामानंद नगरला ASU कॉलेज असेल किंवा कंपनीचे कर्मचारी असतील किंवा इतर लोक असतील त्यांना येण्या जाण्यासाठी तिथून नळवाडी ते रामानंद नगर रस्ता हा एकदम जवळ आहे, पण त्यांना फिरून यायला लागतं. आणि काही विद्यार्थी तर रेल्वे लाईन करून चालत येतात, ते त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्या दोन्ही बाजूने नळवाडीपर्यंत त्यांना रस्ता करून मिळावा अशा पद्धतीनं आम्ही दुधनी ग्रामपंचायतीच्या वतीनं रेल्वे विभाग असेल, तहसीलदार असतील, प्रांत असतील किंवा मुंबई डिव्हिजनचे रेल्वे विभागाचे अधिकारी असतील अशा पद्धतीनं आम्ही त्यांना पत्र व्यवहार केलेले आहे. आणि अख्तर पिरजादी सरांनी ह्या ठिकाणी ते खरोखर एक आम्ही त्यांना नक्कीच त्यांना पाठिंबा देत आहे. या ठिकाणी किंवा जिथं गरज आहे अशा ठिकाणी रेल्वेने कामं न केल्यामुळं जेके बापूंनी हा मोर्चा किंवा आंदोलन तसेच जिल्ह्याचे पत्रकार यांनी चिंतक विद्यार्थी कॉलेजचे सर्व प्राचार्य प्राध्यापक इथं उपस्थित झालेले आहेत त्याचं अभिनंदन करतो. कारण हा प्रश्न पुन्हा जेके बापूंचा किंवा पत्रकारांचा नव्हे, हा तुमचा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहभागी होऊन ताकद लावली पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे, सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, तर हे आंदोलन सक्सेस होईल आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होतील. नुसते जेके बापूंनी तर होणार नाही, तर प्रत्येक घरातून माणूस आला पाहिजे. कारण प्रत्येकाला रस्त्याची गरज आहे, रेल्वेची गरज आहे, मुलांची गरज आहे. तर त्यासाठी आपण सर्वांनी एक जीवानं पक्ष पार्टी गट सोडून, कारण इथं तात्काळ आपण एखादा पेशंटने घेऊन काय झालं तर तात्काळ ह्या गेटमध्ये थांबावं लागतं. त्या पेशंटची काय अवस्था होत असेल, नोकरीला जाणाऱ्या नोकरदारांची अवस्था, कारण त्याने नेहमी गैरहजर लागते आणि त्याला तिथून परत यावं लागतं नोकरीला हजर न राहता. तर अशी अवस्था प्रत्येक व्यक्तीची होत आहे. तर ह्यासाठी या रेल्वेनं जी कामाची चूक केलेली आहे, कारण इतकं पैसे खर्च करून सुद्धा कामं वेळेत होत नाहीत. त्यामुळे लोकांची अडचणी निर्माण व्हायला लागल्यात. सामान्य माणसं समजून गेले, कारण कुणाला विचारायचं, कुणाला बोलायचं, कुणाला जायचं हा विषय झालेला आहे. त्या सामान्य लोकांच्याकडं एकत्र जमलं, एकत्र आलं की ताकद निर्माण होते. या ताकदीनं, त्या ताकदीच्या जीवा आणि प्रत्येक बापू सांगतो प्रत्येक आंदोलन लोकांनी करायचं आणि मग शासनानं काम करायचं. ही पद्धत चुकीची आहे. शासनाची जबाबदारी आहे. ज्या शासनाला पैसे शासन देते, आपला पैसा आपल्या खिशातच जातोय आणि त्यांनी आपण प्रत्येक रस्ता झाला पाहिजे आंदोलन करा, रेल्वेची कामं झाली पाहिजे आंदोलन करा, तिकडे शाळा झाली पाहिजे आंदोलन करा. ही कशा करता म्हणजे जनतेने पैसा आपला द्यायला खिशातला आणि जनतेने भांडून वापरायचं, तिची काही जबाबदारी आहे की नाही. तिने पैसे एवढं खर्च घालायचे खिशात, भ्रष्टाचार करायच्या, भानगडी करायच्या आणि जनतेने प्रत्येक ठिकाणी आंदोलन करायचं. जनतेला काही कामच नाही असा शासनानं अर्ज काढलाय. शासनाची जबाबदारी आहे. शासन पैसा आपल्याकडे घेते कर रूपानं, रोज किती पैसे आपल्या खिशातून जातात, आपण विचार करत नाही. तर ह्या शासनाची जबाबदारी आहे. आपण आंदोलन करणं न चुकीचं आहे. खरं म्हणजे आंदोलन न करता ही कामं झाली पाहिजे. आणि एवढे इंजिनियर मगाशी सगळ्यांनी सांगितले, एवढे इंजिनियर आपल्या भारतात आहेत, चांगले आहेत, चांगल्या पद्धतीने काम करतात. हा चुकीच्या पद्धतीने का काम करतात? फक्त पैशासाठी काम करतात, लोकांच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी काम करत नाहीत असा हा अर्थ होतोय. आणि शासन डोळेझाकपणा करत असते, लक्ष देत नाही. प्रत्येकाला खिशात कमिशन आलं, पास झालं, काम कसं का होणार, जनतेने पाय मोडू नका, जनता मरू नका.
तर अशा पद्धतीने शासनाचं काम आहे. त्या शासनाचा निषेध करायला पाहिजे, त्या रेल्वे प्रशासनाला निषेध करायला पाहिजे आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी आपण अडवलं पाहिजे. तर ही कामं चांगली करतील आणि आपल्या पैशाचा उपयोग चांगला होईल. नाही तर आपले एवढं गैररूपाने पैसे जातात आणि आपल्याला त्याचा काहीच फायदा होत नाही. तर अशा परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी जर आंदोलन करायचं म्हटलं तर जनतेने कामं कावं करायची, त्यांचं पोट कावं भरायचं. अशा पद्धतीत शेतकरी असो, नोकरदार असतो, तिने आपले उद्योग सोडून जर आंदोलन करत बसलं तर त्यांची काय जबाबदारी आहे? तर कशाकरता घेता तुम्ही, कशाकरता तुम्ही कामं काढता? तर यासाठी आपण जबाबदारीने जे योग्य आहे ह्या वेळेला तुम्ही विचार करा. का बुवा कुठं अडचणीत आहे, तिथल्या गावाच्या लोकांना विचारा, तिथे सरपंच असतात, तिथे सोसायटी चेअरमन असतात, नेते मंडळी असतात, त्या परिसरातल्या काम करत असताना रस्त्यात असतो, रेल्वेत असतो, त्या लोकांना विचारा ना. भौगोलिक परिस्थिती त्या गावाच्या लोकांना माहिती असते. आता आमच्या भोगावमध्ये रेल्वेचं काम झालं, भुयार आहे, नीट मोठा आहे तिच्यात बरोबर त्या भुयाराच असतो आणि तिने एवढी भिंत बांधल्या आणि सगळं पाणी रस्त्यावर. तिथे येणं जाणारा प्रत्येक वेळेला अक्षर किती झाले, तिथे खड्डे पडले तरी तिकडे लक्ष नाही. आम्ही तिथं सुद्धा आणतो आज तहसीलदार प्राण साहेब तिथे बघायला गेलो प्रत्यक्ष महेंद्रप्पा. म्हणजे प्रत्येक वेळा आम्ही बघायचं आणि तुम्ही डोळेझाकपणा करायची आणि लोक मात्र तिथे 5-7 अक्षर झाले तरी सुद्धा तिथे डोळेझाकपणा झाला आहे. तर अशा स्थितीत त्या शासनाला लक्ष द्यावं, स्वतः त्यांनी कामं करावं. आम्ही सामान्य माणसाने आंदोलन प्रत्येक वेळा करायचं, आमचे उद्योग सोडायचे. तुम्हाला पगार आहे, तुम्हाला महिन्याला पैसे मिळतात आणि तुम्ही डोळेझाकपणा अधिकारी नेमले कशा लाख 2-2 लाख रुपये पगार आहे तुम्हाला आणि आम्ही प्रत्येक आमचे उद्योग सोडायचे आणि आम्ही आंदोलन करायचं. तर ही चुकीच आहे. खरं म्हणजे ती जबाबदारी, तुमची जबाबदारी तुम्ही आपल्या लोकांना विचारलं पाहिजे, त्या गावात विचारलं पाहिजे, त्या परिसराला विचारलं पाहिजे. बाबा तुम्ही काम करायचं कशा पद्धतीने झालं पाहिजे, काय अडचणी आहे तुमच्या. अडचणी झाल्यानंतर आम्ही अडचणी मग विचारायच्या त्यांच्या मागं लागायचं, तुम्ही पुन्हा साथ द्यायची नाही. तर अशा पद्धती ह्या शासनाचा आणि या अधिकाऱ्यांचा त्या आंदोलनाच्या मार्फत आपण निषेध करूया. आणि आता मग फिर्यादी सरांनी ज्या मागणी केल्यात, सुधीर भाई यांनी ज्या मागणी केल्यात त्या मागण्या पूर्ण झाल्या पाव्यात. त्यासाठी जर अनेक आंदोलन करायला लागलं किंवा उपोषणाला बसायला लागलं तर आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आहोत आणि कधी आम्हाला बोलवा. आम्ही सामान्य माणसं आहोत, सामान्य कार्यकर्त्यांसाठी, सामान्य लोकांसाठी आम्ही नेहमी झटत असतो. बापू नेहमी मोर्चा मागं पाण्याच्या संदर्भात एकदा कृष्णकिरांचा मोर्चा काढला, पोलीसमध्ये मोर्चा काढला. म्हणजे प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला असेल त्यावेळेला बापू पुढाकार घेतात आणि सर्व लोक जमून त्या शासनाला ते काम करायला भाग पडतात. आणि एकदा काम हातात घेतो बापूनी, ते रात्र असो दिवस असो कधी ते मागं पडत नाहीत. त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीने पूर्वीपासून आहे, इथून पुढे सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीने सर्व जनता राहील आणि चांगल्या कामाला ते कधीही मागं पडत नाहीत. अशा पद्धतीत लेके बापू असतील, इतर सर्व परिसरातील पाक सुपारीपासून कुर्लीपर्यंत, नामनापूरपर्यंत, वसड्यापर्यंत सर्व लोक आपल्या पाठीचे आहेत आणि आपण चांगल्या कामाला नेहमी पुढाकार घेता त्याबद्दल आम्ही आपलं आभारी आहे. असंच नेहमी सामान्यांचं आपण काम करता याबद्दल सर्व लोकांच्या मध्ये आपल्याचे आदर आहे. त्या पद्धतीने आपण सर्वांनी पाठीमध्ये या आणि फिर्यादी सरांनी आणि सुधीर भाईंनी ज्या मागणी केल्या त्यासाठी पाठपुरावा करू आणि ज्या ज्या वेळ कोणी त्याच्यावेळी आपण हजर राहू. थोडं बोलून मी माझी 2 शब्द सांगतो. त्या विरोधात जे त्यांच्या वतीने जाहीरपणे पाठिंबा व्यक्त करतो. बापू पण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आज फिर्यादी सरांनी कुंडे असेल, नागरा असेल, कुंडेवाडी असेल, बडुंडे असेल, रोगाव असेल, प्रत्येक गावातील सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज हे आंदोलन होत असताना खऱ्या अर्थानं हे आंदोलन करण्याची वेळ यायला नाही पाहिजे होती, ही वेळ आज आलेली आहे. रमेश पाटील जे PWDचे अधिकारी आहेत त्यांना बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा सांगितलं की या ठिकाणी पेपरला या ठिकाणी दाविडे सर असतील, संदीप नागरे सर असतील, त्यांच्या माध्यमातून या आपल्या राष्ट्रपती नवोदय महाविद्यालयाच्या समोरून जे पाणी साठतंय त्या संदर्भात बातम्या सुद्धा पेपरला लागल्या. पण तरीही PWD विभाग या आमच्या कॉलेजला येणाऱ्या मुलींचे असेल, मुलांचे असेल या प्रश्नावर दुर्लक्ष करतोय. म्हणजे हे झोपलेलं अधिकारी वर्ग आहेत, त्यांना जाग आणायची असेल तर खऱ्या अर्थानं बापू आपल्या सर्वांना ही एकजुटीची मूठ एकदा दाखवून द्यावीच लागेल. त्याशिवाय ते अधिकारी वर्ग आणि प्रशासन खाली आपल्या सर्वसामान्य लोकांच्या काय अडचणी आहेत ते जाणून घेणार नाही. रेल्वेचा जो चुकीचा नागमोडी पद्धतीचा पूल त्या ठिकाणी झालेला आहे त्याचा इथल्या लोकांना काय त्रास होतो, आमच्या शेतकऱ्याची उसळ जाताना त्याच्या शेतकऱ्यांना काय त्रास होणार आहे, आमच्या
त्या ठिकाणी ब्रिजच्या साईडला जो साईड रोड अवस्थित आहे त्या रोडवर अजूनही कॉन्क्रीटीकरण झालेलं नाही. एकाच बाजूला कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे. त्या चिखलमय रस्त्यामध्ये आमच्या महिला भगिनी पडल्या जातात पाय मिसळून. तिथे आमचे वयस्कर माता भगिनी पडले जातात. त्याकडे ते रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करतंय. बऱ्याच वेळा अख्तर पिंजाडे सरांनी सुद्धा कोणाला निवेदन दिलं की रेल्वे ब्रिजच्या साईडचा रस्ता कॉन्क्रीटीकरण करा. रेल्वेचे जी गेट लागते त्या गेट संदर्भात त्यांनी प्रशासनावर अनेक वेळा बांधण केली पण तरीही प्रशासन जागवायला तयार नाही बापू. की त्या परिसरातून आलेल्या सर्वच लोकप्रतिनिधींना एक विनंती करतो की या नुसत्या छोट्या गोष्टीवर पण अतिशय चांगल्या पद्धतीने आंदोलन डॉक्टर पिंजारीसाठी आपण सर्वच गावातील लोकांनी बहुसंख्येनं उपस्थित राहून त्या प्रशासनाला पुन्हा एकदा आपल्यात आणून रस्त्यावर आणून आपल्या समस्या सोडवण्याशिवाय तिथनं उठता कामानं अशा पद्धतीनं आंदोलन आपण या ठिकाणी केलं पाहिजे. मी अख्तर पिंजारी सरांना नागराळ गावच्या वतीनं नागराळ ग्रामस्थांच्या वतीनं जाहीरपणे पाठिंबा व्यक्त करताना थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मराठी शाळा शिक्षक सामान्य खेळ कार्यकर्ते या सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. त्याचं असं की ही अडचण फक्त आपल्या नसून सगळ्या भागाला अडचण आहे. ते जर फुलाचं काम अपूर्ण राहिलं बोगद्याचं काम अपूर्ण राहिलं तरी आपल्या गावाचं 2 भागाचं पुढे होणार आहे. रामानगर पलीकडे रामानगर अलीकडे असं पुन्हा काही काळानंतर येणार तर तोपर्यंत आपली वेळ निघून गेली असणार. तोपर्यंत सगळ्यांनी प्रयत्न करून की आता जी अत्यंत उभा केला आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं. विशेष करून या बोगद्यासाठी फुलासाठी आणि बंचपा जेव्हापासून फुलाची एक मागणी केली 500 चौधरी यांनी मागणी केली आहे. त्या मागणीचं 5-6 महिन्याला आमचा प्रयत्न वाढतो आहे. त्या प्रयत्न बाळासाहेब कदम असतील विशाल पाटील असतील किंवा सहसभागीत आमची वडील गाडी घेऊन त्यांचं आम्ही विचारणा केल्यानंतर आमच्या समितीने लावल्या अमुक केले कमी केले त्या मार्गावर आपण करून द्या असं त्यांनी सांगितलं. तर आपण त्या जे आंदोलन चाललंय त्या आंदोलना चांगल्या पद्धतीने पाठ्यपद्धती यशस्वी करण्याबद्दल प्रयत्न करूया एवढं मी बोलतो. आमच्या रामानगरच्या ग्रामपंचायतीनं सुद्धा मला असं कळते त्या रेल्वे प्रश्न अख्तरबाई विरोध असं काही पत्र दिलं असं आम्हाला कळतंय. जरी गेलं असलं तर गाव वेगळं आणि ग्रामपंचायत आमची ग्रामपंचायत म्हणजे गावाची पंचायत झाली असते. आमच्या ग्रामपंचायत प्रश्न आमच्या गावच्या पंचायत कामाला तसं चालू आहे. तर पंचायतीनं जरी पत्र दिलं असतं तर नागरिकांचा विचार करून त्या शासन रेल्वे प्रशासनानं आणि ज्या ज्या आमच्या मागणी त्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची गावाच्या वतीनं हायस्कूल कॉलेज मराठी शाळा इथं असलेल्या सर्वांच्या विचाराने त्यांनी या मागण्या सोडवाव्यात. लवकरात लवकर सोडून आम्हाला आधार द्यावा असं आम्ही मागणी करून थांबतो. 2 गोष्टीचा निर्णय त्या ठिकाणी करायचा आहे. तसं बघितलं तर कृष्णकाठ हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे आणि सर्वात मुख्य अडचण आपली ऊस वाहतुकीची आहे. ऊस वाहतूक करत असताना या पुलावरून ऊस वाहतूक होणार नाही. समजा जर ऊस वाहतूक झाली तर रामनगरच्या गेटच्या बाजूला जर आपण ऊसाची वाहनं आली तर वेळ त्यांना 100% त्याचे पैसे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस या ठिकाणी जाण्याचा अतिशय अडचण निर्माण होणार आहे. वाहतुकीच्या दृष्टीनं हा पूल करत असताना ज्याप्रमाणे दक्षिण बाजूला जसा विचार केला आहे त्याचप्रमाणे कोंढरकडच्या बाजूला ही जर ओसराची व्यवस्था केली असती ती न असतो तर बऱ्याच अडचणी या पुलाच्या संपल्या असत्या. पुढे माझ्या सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपलं अख्तर पूर्वजने आंदोलन केले त्या आंदोलनाला आपण असाच पाठिंबा देऊन जोपर्यंत आपल्या या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन अतिशय तीव्र केलं पाहिजे. या आंदोलनात आम्ही जवळजवळ अख्तरबाई हा निर्णय घेतलेला आहे आणि या तुमच्या निर्णयाबरोबर या भागातील सर्वच तमाम शेतकरी असतील बांधव असतील शालेय विद्यार्थी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील आणि या परिसराचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक जेके बापू यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील अनेक जण तरुण असतील ग्रामस्थ असतील यांनी तुम्हाला पाठिंबा तर दिलेलाच आहे. पण हा पाठिंबा न देता मला वाटतं इथं असणाऱ्या उपस्थित सर्वांची तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे की हा प्रश्न सर्वांचा आहे. सामान्य शेतकऱ्याचा आहे कामगारांचा आहे तिथं असणाऱ्या कर्कातळीला जाणाऱ्या वाटलेल्या लोकांचा आहे सामान्य परिसरातील लोकांचा आहे. त्यामुळं ही लढाई एकटा अख्तर पिंजारी बायाची नाही तर तुम्हाला सर्वसामान्य जनतेची आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी
सामील होणं गरजेचं होतं आणि आज आपण इथं आलेलो आहे. इथं न थांबता येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तोडगा कसा निघेल आणि ही लढाई आपण कडेपर्यंत कशी निघेल यासाठी ताकदीने सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि यात सामील व्हायचं आहे. कारण ही गरज आज तुम्हाला लक्षात येणार नाही. कारण आता आपण बघतोय आज गेल्या 20-25 वर्ष झालं आपण या इथल्या रेल्वे गेटला तोंड देतोय. माणूस जर एखादा आजारी पडला आणि त्याला दवाखान्यात तात्काळमध्ये ऍडमिट करायचं आहे त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होती की रेल्वे गेटची भीती माणसाला पोटात येते आणि आपण तिच्यावर दवाखान्यापर्यंत पोहोचेल का नाही आणि त्याच्यावर जास्तपर्यंत त्या लोकांचं काही कमी जास्त होते का ही भीती निर्माण होते. आणि आज जे उड्डाणपूल झालेलं आहे त्या उड्डाणपुलातून उतरण्याची भीती याच्यापेक्षा अधिक झालेली आहे. कारण का ज्यावेळेला आपण ही परिस्थिती बघितली तर आपण या रेल्वे गेटच्या पलीकडे ज्यावेळेला उतरतो त्यावेळेला एखादं वाहन जर वैसा घालून कुठे जायचं म्हणतं तर ती किती मोठी परिस्थिती झाली आहे. मला वाटतं उतरण्यापेक्षा एखादी गाडी चढकून अपघात होऊन एखाद्याचा पाय मोडून हात मोडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर ही लढाई आपण हातात घेतलेली आहे. अख्तरबाया आम्ही तुमच्या सोबत आहे. आमचं गाव कुंजी गाव सोबत आहे. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत कुठलीही परिस्थिती असू दे ताकदीने साम दाम दंड निश्चय आम्ही तुमच्या बरोबर घेऊ एवढंच तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो सांगतो. आज आपण या ठिकाणी किर्लोस्करवाडी या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल आणि घोडाळ्यापुलाच्या चुकीचं या ठिकाणी काम झालेलं आहे आणि त्यासाठी आपण आत्ता जिल्ह्यामध्ये त्यांना पाठिंबा जयजी बापूंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण उपस्थित राहतो. आता या ठिकाणी सर्व मान्यवरांनी कोणकोणत्या अडचणी येत आहेत या ठिकाणी आता सांगितलं की सर्वसामान्य जनता असेल, कॉलेजचे विद्यार्थी असतील, परिसरातील सर्व शेतकरी असतील, वाहनं असतील या सर्वांना या ठिकाणी अडचणी लागतात आणि या अडचणींना वर्षानुवर्षाकडे पुढे या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. तेव्हा या अडचणीला ताबडतोब इत्यादी या ठिकाणी आपल्याला मात करायची असेल तर या ठिकाणी आपला हा जो लढा आहे हा अतिशय उग्रपणे या ठिकाणी करण्याची गरज आहे. आणि आता आपली ही वेळ योग्य वेळ आहे आणि या योग्य वेळेत या ठिकाणी आपण या लढा या ठिकाणी उभा करतो, आंदोलन करतो. आणि हे जे आंदोलन आहे हे आपल्या या परिसरातील नेते माननीय जयजी बापू यांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे आणि या आंदोलनाचा पूर्ण पाठिंबा सर्वसामान्य जनता हस्तपूजन यांच्या बापू जेव्हा आंदोलन उतरतात तेव्हा ते आंदोलन या ठिकाणी यशस्वी करून दाखवतात. या ठिकाणी मुद्दाम सांगावं मला या ठिकाणी वाटतं या जे रेल्वे फाटक आहे या रेल्वे फाटकामध्ये 50 वर्षापूर्वी या ठिकाणी बापूंनी रेल्वे अडवली होती आणि तेव्हा त्या ठिकाणी गोळीबार झालेला होता आणि बापूला त्या ठिकाणी ज्या गोळ्या आहेत खांद्याला त्या ठिकाणी शत्रू त्या ठिकाणी त्या गोळ्याने केलेल्या होत्या. बापूंचा त्या ठिकाणी पुनर्जन्म झालेला आहे आणि असेही बापू 50 वर्षानंतर या आंदोलन या ठिकाणी सहभागी होतं. त्याचबरोबर जेव्हा 1973 साली या ठिकाणी फायरिंग झालेलं होतं 1973, 74 आणि याचा सर्व कोर्टामध्ये जेव्हा केस केली तेव्हा 1975 रोजी याचा निकाल लागला. तेव्हा 395 कलम या ठिकाणी जबरी दरोडा असे या ठिकाणी कलम बापूंच्या त्या ठिकाणी टाकलेलं होतं. त्यातून बापू त्या ठिकाणी यशस्वी पार पडले आणि त्याचा निकाल 2 वर्षांनी झाला. तेव्हा त्या मताचं बापूने आतापर्यंत बापूच्या ज्या गाड्या आहेत कार असतील, मोठी वाहनं असतील त्या सर्वांना 73-74 नंबर हा गाडी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याची एक आठवण या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी. त्याचबरोबर आपला जो बारमाई जो कॅनॉल आहे तो बारमाई कॅनॉल या ठिकाणी 200 वर्षापूर्वीचा कॅनॉल आहे. त्यासाठी सुद्धा बापूने हा स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी हा लढा दिला आणि तेव्हा तो यशस्वी करून दाखवला आणि आता जे कॅनॉल आहे तो पूर्णपणे बारमाही या ठिकाणी चालू आहे. तेव्हा हजारो गावातील या ठिकाणी शेतकऱ्यांना हे पाणी या ठिकाणी पुरवठा होतोय हे या ठिकाणी आहे. या ठिकाणी मला मुद्दाम का सांगावं वाटतं की बापू जेव्हा या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरतात तेव्हा ते आंदोलन यशस्वी केल्याशिवाय राहणार नाहीत आणि आता या ठिकाणी बापूंनी या ठिकाणी सक्रियसाठी सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे हे आंदोलन यशस्वी होणार. त्यामुळे सर्व आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांनी याच पद्धतीने उत्स्फूर्तपणे प्रत्येक आंदोलन या ठिकाणी सहभागी व्हावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बापू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पंचवर्षीची सर्व या ठिकाणी आजूबाजूच्या गावचे लोक उपस्थित आहेत. मी सर्वांना एवढंच सांगतो की कोणताही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असेल जास्त काही बोलणार नाही. सविस्तर सगळ्यांनी या ठिकाणी राष्ट्रपती साहेबांनी मांडलेले आहेत, सगळ्यांनी बोललेले आहेत. कोणताही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असेल, विकासात्मक कार्यक्रम असेल तो लोकांच्या नागरिकांच्या हिताचा आणि सोयी सुविधा पुरवणारा असतो. पण या रेल्वे प्रशासनाने ज्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे तर लोकांची गैरसोय, नागरिकांची गैरसोय, विद्यार्थ्यांची, शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा याच्यावर त्यांनी विचार करावा आणि अशा या रेल्वे प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो कारण तो वारंवार आंदोलनानं मोर्चे काढल्याशिवाय इथं कार्यक्रम कामच होत नाही. अशी परिस्थिती असताना
मी माझ्या कुंडलगावच्या वतीनं आता इथं आम्ही रहिवासी असल्या कारणानं आजूबाजूची आता शेतकऱ्यांची वाहतूक झाली की आमचं डिटेल बोलणं झालं ना आत्ता सुद्धा या वक्त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित मांडलेलं आहे. तर जास्त न मांडता सविस्तर न बोलता सांगली जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं आम्ही कुंडलगावच्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं अत्तर जिल्ह्याचे देखील आपण त्या नेतृत्वाखाली होत असणाऱ्या या मोर्चाला आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतोय. ज्यावेळी सर आपण हात द्या त्यावेळेला आम्ही ताकदीने आपल्या पाठीशी उभा असेल एवढं या ठिकाणी थांबतो बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराज. किर्लोस्करवाडी परिसरामध्ये रेल्वेच्या मनमानी विरोधात आपण आंदोलन करतोय. त्या ठिकाणी या खरं तर अख्तर फिरतात यांच्या व्हॉट्सअपवरती बातम्या वाचत होतो. खरं तर मराठीत एक म्हण आहे, एखादी गोष्ट घडू नये त्यासाठी पूर्वीच जर एखादा प्रयत्न केला तर तो यशस्वी होतो. एखादी दुःखद घटना घडायच्या आधी आपण जर सावरलं तर ते दुःख या ठिकाणी निर्माण होत नाही. तशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी आंदोलन चालू आहे. तर या ठिकाणी आपण जीव मुठीत घेऊन आपल्या पाठीमागून एखादी गाडी येऊन आपल्याला धडकते काय अशी परिस्थिती आहे. आणि पुढच्या पिढ्यांना अनेक वर्ष संघर्ष या ठिकाणी अनुभवायला लागणार आहे. आणि ह्या मुंजोर रेल्वे प्रशासनाला हे सगळं दुःख दिसत नाही काय. खरं तर बैलगाडी सारखा अत्यंत ज्वलंत प्रश्न असेल. आमची या ठिकाणी काही ही दुबई नाही मुंबई नाही, तिथे आमची कुर्ले आहे, दुतंडी आहे, कुंडल आहे, सावंतपूर आहे, तिथे ऊस शेती पिकते, तिथे काही IT कंपनी नाही. त्यामुळे मुंबई सारख्या दुबई सारख्या ठिकाणी हा पूल केला असं तर ठीक होतं. तिथून ट्रॅक्टर जाणार आहे, तिथून बैलगाडी जाणार आहे. जक्कम मांडीला आणि मलमचिंडीला असं या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचा उद्यम झालेला आहे. अनेक वेळा जेके बापूंनी 50 वर्षापूर्वी आंदोलन केलेलं आहे. त्याचा इतिहास आता या ठिकाणी सरांनी सांगितला. आंदोलन करायची या भूमीला हौस नाही. या ठिकाणी क्रांतीसिंह नाना पटोले अनेक आंदोलन केलेले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचे अधिकारी जर या ठिकाणी असतील तर त्यांनी बांधावर यावं. त्या ठिकाणी महाविद्यालय रामानगर डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय पलीकडे फार मोठी किर्लोस्कर कंपनी अगदी प्रचंड मोठी गर्दी असते. अनेक अपघाताचं या ठिकाणी प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे किर्लोस्कर कंपनीनं या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने विचार करावा. तात्काळ या ज्या पत्रकारांच्या संवेदनशील पत्रकार म्हणून देण्यात राहावा. या ठिकाणी बापूंच्या विनंतीला मान देऊन शेकडो या ठिकाणी परिसरातील प्राथमिक आंदोलक आलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये बापूंनी सांगावं त्या ठिकाणी अगदी जेलभर आंदोलन सुद्धा करायला आम्ही तयार आहे. परंतु जर या ठिकाणी माणसांचा जर चुकीचा माणसांच्यावर अन्याय होऊन जर रेल्वे प्रशासन या ठिकाणी बळजबरी करत असेल तर त्या ठिकाणी आम्हाला आरेला कार्य करायला सुद्धा या ठिकाणी ह्या मार्गात शिकवलेला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी रेल्वे गाड्या थांबवाव्या. रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या दृष्टीने जास्तीत जास्त चांगल्या सोयी कराव्या. परंतु लोकांच्या वरती अन्याय करणाऱ्या भूमिका रेल्वे प्रशासनाने घेऊ नये. हे जर त्यांना कुठं रेल्वे प्रशासनानं कुणी शिकवलं असेल तर त्यांच्या परिवर्तन आणि प्रबोधन करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी जर या ठिकाणी असतील तर या ठिकाणी त्यांना विनंती करतोय, हे जे काही चुकीचं तुम्ही वर्तन केलेलं आहे त्यात जेवढ्या सुधारणा करता येतील. ग्रामपंचायतीची लोक आहेत या ठिकाणी जग्गेबापूंसारखं आदरणीय व्यक्तिमत्व आहे. अशा अनेक लोकांना घेऊन आपण या ठिकाणी बसा. सुशील गोटपाकर सरांनी भाषण केलं. त्या ठिकाणी पत्रकार सचिन नागडे अनेक लोकांचा सल्ला घेऊन रेल्वे प्रशासनाने यातून जो मार्ग काढायला लागतोय तो काढला पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये जनउद्रेक आता आहे एवढं बोलतो आणि रणसंग्राम सोशल फाउंडेशन कुंडल यांच्या वतीनं या गटीमध्ये येतो आणि तुमच्या पुढे रात्रीच्या 12 वाजता सुद्धा एक पाऊल पुढे आहे असं सांगतो आणि सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ज्या काय अडचणी आहेत त्या संदर्भात आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आपण अगदी थोड्या वेळातच सर्वांना निरोप दिला आणि सर्वांनी या उपक्रमामध्ये सामील झाला. हे आंदोलन आज जरी समजा एक ठिणगी असली तर याची आग भडकून घेऊ नका अशी विनंती रेल्वेला आणि त्या प्रशासनाला करण्यात येत आहे. हे आंदोलन म्हणजे काय रेल्वेचं कुठलं चाललेलं काम थांबवण्यासाठी नाही. जे काम चाललेलं आहे त्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्या सुधारणा जर नाही केल्या तर मात्र उग्र आंदोलन होईल. कारण इथं स्कायवॉक मंजूर आहे आणि तो स्कायवॉक मंजूर आहे म्हणून इथला अंडरग्राऊंड कॅन्सल करायची वेळ आली. त्यावेळेस अधिकारी आले होते मुंबई पुणे कॉलेजने सांगितले की बाबा त्या अंडरग्राऊंडची सुद्धा गरज आहे. परंतु स्कायवॉक जो आहे तो झालाच पाहिजे. मंजूर असून एवढा वेळ लागतो ही काही दुर्दशा आहे. जर स्कायवॉक नाही झाला तर त्याचे परिणाम फार विचित्र होतील. आणि कॉलेजला हायस्कूलला कधी यामध्ये सामील करून घ्यायचं नसते. परंतु त्यांच्या मुलांचा येण्या जाण्याचा तो प्रश्न अत्यंत तीव्र आहे. त्यासाठी ते सर्वजण या ठिकाणी आले. पुढच्या कुठल्याही आंदोलनात तुम्ही काही येऊ नका. इथं सक्षम मित्र मंडळी आहेत. कारण कॉलेजचं किंवा हायस्कूलचं हे काम नव्हे. तुम्ही तुमचं काम करा. तुमच्या गरजेसाठी तुम्ही इथं आला.
या ठिकाणी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या अत्यंत त्रासदायक आहेत. इथं अंडरग्राऊंड जर केला आणि त्यातून 4 चाकी जाऊन दिली नाही तर मग तो अंडरग्राऊंड कशासाठी करायचा. जो वर्ण उड्डाण पूल केलाय त्याच्या वळण्याचं ठिकाण इथं रामानंद नगरमध्ये जे आहे ते किती चुकीचं आहे हे कुणालाही कळेल. पुढे गेल्यानंतर ते कुंदी रोडला सुद्धा किती चुकीचं आहे हे कळेल. परंतु ह्या सर्व गोष्टीची पूर्तता रेल्वे प्रशासन करेल अशी अपेक्षा आहे. आता कुंडलच्या आणि पुतोलीच्या मध्ये जो अंडरग्राऊंड पूल झालेला आहे, नागराळकडे येणारा आणखी 200 मीटर जो रस्ता आहे तो कॉन्क्रिटीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. तिथे खाली वायर असल्यामुळे तो थांबलेला आहे. परंतु जर हे रेल्वे करणार असेल तर आम्ही करू शकतो, पण ते रेल्वे तुटल्या त्यांच्या वायर तुटल्या तर त्यांची जबाबदारी त्यांनी घ्यावी. आम्ही काय तो रस्ता लगेच करून देऊ. किरकोळ गोष्टीमध्ये साधं लोकांची जमीन गेलेली आहे, त्या जमिनीचाही मोबदला तुम्ही दिलेला नाही. आणि अशा अवस्थेत हे शासन झोपलेलं असते काय कळत नाही. आता या ठिकाणी जे काही सांगितलं त्या सर्व गोष्टीवर उपाय हे उग्र आंदोलन असंच असेल. आता केलेलं आहे हे जागरूक करण्यासाठी आहे. नंतर जे आंदोलन होईल ते इतक्या मोठ्या प्रमाणात होईल की रेल्वेला आणि या प्रशासनाला तो हादरा बसेल आणि त्याची जाणीव त्यांनी ठेवावी. कारण कुठलीही गोष्ट करत असताना आपण त्याचा पूर्ण विचार करावा. कारण ही गोष्ट साधी सोपी नाही. इथं आयुष्यातील माणसाचा वेळ कसा कमी होईल असं चाललेलं आहे. तुम्ही 3000 कोटीचं टेंडर शासनानं काढलं, त्यामध्ये जास्त टेंडर 3000 कोटीचं निघालं म्हणून सुप्रीम कोर्टानं तुम्हाला थांबवलं. इथं किरकोळ गोष्टीसाठी तुम्ही इतका वेळ घेताय. 24 तासातले 8 तास या फाटकातच जाते. सतत फाटक बंद असते. एक मार्ग झाल्यामुळे रेल्वेचं फाटक हे सतत बंद असते. लोकांच्या किती अडचणी होतात हे तुम्हाला निश्चित बसून समजणार नाही. सामान्य माणसाचं इथं कितीतरी अडचणी तयार झालेल्या आहेत. त्या अडचणी दूर होण्यासाठी आपण या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे. आपण सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि आंदोलनाची पुढील दिशा सुद्धा ठरवावी लागेल. कारण या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी आलेले, पोलीस अधिकारी आहेत, या ठिकाणी महसूलचे अधिकारी आहेत. सर्वांनी याची दक्षता घ्यावी. दक्षता न घेतल्यास पुढील होणाऱ्या परिणामास सामोरं जावं एवढी तुम्हाला आव्हान करतो आणि थांबतो. तुम्ही जे सांगितलं भाषणामध्ये त्यामुळे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करणे विशेष लक्ष द्यावं आणि काळजी घ्यावी. विद्यार्थी बोलणार आम्ही करून देतो बोलायला काय अडचण नाही. काय अडचण असेल